चैतन्य मालकर हा बायकर मॅन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता मुळगावचा आणि त्याच्यासाठी कॅप्टन प्रणित. तर दुसरीकडे सावरे बॉयज सावरे टीमने नेरळपाडाच्या विरोधात पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणला. 1 बॉल 3 ची मॅच चौकाराने जिंकला तो सावरे बॉयज. तर दुसरीकडे मुळगाव संघाने इंदगाव संघावरती जबरदस्त विजय मिळवला. दोन्ही टीम आता 4-4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात टाकायचे. काल भैरव चषक 2026 ची ही स्पर्धा. प्रणित आणि चैतन्य मालकर गोलंदाजीसाठी सावरे बॉयज टीमचा कौशल्य. सलामीच्या भूमिकेत स्ट्रायकर इनला उभा आहे तो प्रणित. गोलंदाजीसाठी सावरे बॉयज टीम कडून कौशल्य. पहिला बॉल वा कव्हरच्या वडून क्लास होता या फटक्यामध्ये. चाललाय चेंडू प्रणितच्या बॅटमधून क्लासिकल चौकार. एक बॉल 4 ने सुरुवात. दुसरा बॉल आणि परत एकदा कॅप्टन प्रणितच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार. दोन बॉल आणि 2 चौकार. मुलगाव टीमचा प्रणित आज संघासाठी कर्णधार म्हणून नव्हे तर खरं एक फलंदाज म्हणून आज त्याने चांगली बॅटिंग केली. 2 बॉल 8. कौशल्याला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मात्र तुफानी बॅटिंग चालवली आहे ती मात्र प्रणितने. तिसरा बॉल समोर खेळाडू मिड ऑन मध्ये तेजस होता. रन्स मिळणार नाही. 3 बॉल 8. पंचांच्या भूमिकेत मयूर मार्के आणि संदीप गायकवाड. हरीश कराळे रवंत करतात. तीन बॉल 8. एक डॉट बॉल अपेक्षित होता कौशल्याकडून आणि तो डॉट बॉल आलाय. फुल टॉस वा प्रयत्न कमालीचे राहिले पण बॉल चाललाय बाउंड्री पार. तिसरी बाउंड्री. 4 बॉल मध्ये धावा आहेत 12. टॉस जिंकून सावरे बॉयज सावरे टीमने बॉलिंगचा निर्णय घेतला. आधीच्या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे की चेसिंग करत असताना थोडी दमछाक झाली होती पण आता देखील मुळगावने 4 मध्ये 3 खेचले चौकार. अजून एक जर का चौकार प्रणितने मारला तर प्रफुल्ल देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रणित आता हा चेंडू 1000 रुपये कॅश प्राइज मिळून देणार आहे जर का त्याने चौकार मारला तर कौशल्याच्या बॉलिंगवर. जोरदार अपील. बॅटची कडा आहे अंपायर या ठिकाणी सूचित करतायत आणि इथून डॉट बॉल आहे.
5 बॉल 3 चौकार, कॅश प्राइज आला आणि डॉट बॉल आला. एक बॉल बाकी आहे पॉवर प्लेची ओव्हर समाप्तीकडे. प्रणित खूप चांगली बॅटिंग त्याने केली, 3 चौकार मारले. शेवटचा बॉल खाली राहिला. षटक क्रमांक 1 पूर्ण केलं कौशल्याने आणि 12 धावांनी 3 चौकाराच्या मदतीने टीम मुळगावचा स्कोर आहे विदाउट लॉस 12 धावा. आजच्या लॉट्स मध्ये खर तर 8 टीम आजच्या लॉट्स मध्ये खेळल्या. 3 टीम सध्या आजच्या रात्रीमध्ये जे खेळत आहेत 3 वेगवेगळ्या तालुक्यातील या 3 टीम आहेत. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतो सावरे बॉईज सावरे अंबरनाथ तालुक्यातील. बॅटिंग करणारी टीम आहे खालापूर तालुक्यातील आणि 2 सामने जिंकून जी क्वालिफाय मॅच मध्ये गेली आहे अमर क्रीडा मंडळ कासप ही पनवेल तालुक्यातील टीम आहे. ज्या 3 तालुक्यांच्या 3 टीम राहिल्यात आणि कर्जत तालुक्यातील जेवढ्या टीम होत्या त्या सगळ्यांना परतीचा प्रवास या टीमने केलेला आहे. आता या 3 तालुक्यामधून कोणता तालुका विजयाची ट्रॉफी घेऊन जाईल? राजेंद्र भोईर यांची कालभैरव चषकाची स्पर्धा. अनिकेत आलाय सेकंड ओव्हर मध्ये, 1 ओव्हर मध्ये 12 आणि बायकर मॅन चैतन्य मालकर स्ट्राईक वर आहे. पहिला बॉल चैतन्यचा स्ट्रोक, बॉल अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा. असं वाटलं की हा चेंडू कदाचित चौकार जाईल. 1 बॉल 2 धावांनी ही ओव्हर सुरू केली अनिकेतची. 14. चैतन्य मालकर जो लेफ्ट हँड बॅटर आहे तो मुळगाव संघाचा बायकर मॅन आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे स्ट्रोक आहेत. बॉलच्या मेरिट नुसार गोलंदाजाच्या गोलंदाजीला रीड करून बरोबर गॅप मधून स्ट्रोक मारण्याची देखील एक कलात्मक बॅटिंग त्याची नेहमी राहिलेली आहे. आधीच्या मॅच मध्ये त्याने जे सिक्सर मारले होते 3 सिक्सर या चैतन्य माळकरने खेचले होते. त्यामुळे वय वर्ष 17 रनिंग असा हा युवा फलंदाज सावरे बॉईज सावरेच्या विरोधात अनिकेतच्या विरोधात स्ट्रोक लगावला. तेजस बॉल पर्यंत पोहोचलाय. क्विकनेस किती होता तेजसचा, जसा स्ट्रोक निघाला तसा तो बॉल पर्यंत पोहोचला. 1 रनने धावसंख्या 15. 2 बॉल 15. ऑन साइडला बघा जे हातात काठ्या घेऊन बघा बाटलीचा खेळ खेळतायत. त्यांनी तो खेळ आता थांबवा कारण इतर खेळाडूंना मैदानाच्या आतल्या कुठल्याही प्लेयरला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. उंच गेला बॉल, प्रणितचा फटका फसलाय आणि पहिली विकेट सावरे बॉईज सावरे टीमच्या खात्यात. पहिला धक्का. तीन बॉल 15 आहेत. मुलगाव टीम कडून आता सर्वेश मैदानाच्या आत चाललाय. रायगड संघाचं नेतृत्व करणारा सर्वेश, लेदर बॉल क्रिकेट मध्ये रायगड संघाला लीड करत असताना हा फलंदाज सर्वेश. 1 विकेट आउट झाल्यानंतर मुळगाव संघाकडे ताकदवान फलंदाजी आहे. अजूनही यंगस्टर आहेत सगळेच, कारण चैतन्य मालकर जो चांगला फलंदाज आहे. लेदर बॉल रायगड टीमचं नेतृत्व करतोय सर्वेश. आणि त्याचबरोबर मुळगाव संघाचा या टीम मधला जर सिनियर खेळाडू म्हटलं तर उमाशंकर. कारण उमाशंकर मुळगावचा हा देखील लेदर बॉलचा एक वेगवान बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. सध्या टीमला धावांची गरज आहे. विकेट आलेली आणि सर्वेश वन डाऊनच्या भूमिकेत. अनिकेतचा बॉल जोरदार अपील आणि बेल्स ऑफ क्लीन बोल्ड, फलंदाज आउट.
शून्यावरती आउट केलं सर्वेशला. आता योगेश गोपाळे 15 धावा 2 विकेट. या 2 लगातार विकेटने बॅकफुट वरती ढकललंय ते मात्र अनिकेत या बॉलरने. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे गोलंदाज अनिकेत. क्लीन बोल्ड, दांडी 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 गोल. विकेट हॅट्रिक कमावलीये बॉलर अनिकेतने. 3 महत्वाचे फलंदाज 3 मोहरे टिपलेत. विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. फलंदाज लगातार 3 आउट. रिप्ले मध्ये बघू शकाल वेगवान बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेला आणि विकेट हॅट्रिक संपादन केलीये सावरे बॉईज सावरेच्या बॉलर अनिकेतने. उमाशंकर आता नवीन बॅट्समन. धावा 15. 8 बॉल मध्ये मुळगाव संघाच्या 15 धावा होत्या. एकही विकेट नव्हती. 11 बॉल नंतर परिस्थिती आहे 15 धावा आणि 3 विकेट. अजूनही चैतन्य मालकर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला आता उमाशंकर या अनुभवी प्लेयरला साथ द्यावी लागेल. सावरे बॉईज सावरे संघाच्या अनिकेतने विकेट हॅट्रिक घेतली. 3 धावा 5 चेंडू मध्ये दिल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 3 चौकारांनंतर ह्या ओव्हर मध्ये मात्र बाउंड्री पासून दूर विकेट त्याने कमावल्यात. लगातार 4थी विकेट आज घेणार का? लास्ट बॉल आहे. नवीन बॅट्समन उमाशंकर जो लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो आणि आता टेनिस बॉल क्रिकेट देखील तेवढंच गाजवताना शेवटचा बॉल आहे. फुल टॉस. बॉल मागे चाललाय. वाईट प्लस चौकार. विकेट हॅट्रिक मिलवत 3 बॉल डॉट बॅकफुट वर ढकललं होतं मुळगावला पण विकेट हॅट्रिक वरती पाणी फेरणारा वाईट प्लस हा चौकार. धावा मिळतील 5. उमाशंकर जो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे तो खेळाडू नुसतं लेदर बॉल क्रिकेटच नव्हे तर IPL मध्ये स्कोरिंगचं जे अनालिसिस होतं ते अनालिसिस करण्याचं काम करतो तो मुळगावचा उमाशंकर. आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि आता धावसंख्येमध्ये 5 धावांची वाढ. गोलंदाज तयार. स्ट्रोक मारलाय उमाशंकरने. 1 रन. 1 रन इथून मिळाली. 2 ओव्हर इथून समाप्त झाल्या. धावा झाल्या ते 21. विकेट हॅट्रिक वर पाणी फेरणाऱ्या 5 धावा आल्या अनिकेतच्या माध्यमातून. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बरेचसे काही हौशी क्रिकेटर असतात. तुम्ही पैसा कमवाल टेनिस बॉल क्रिकेट मध्ये, प्रसिद्धी कमवाल, गाड्या कमवाल, पण जर का तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळलात तर लेदर बॉल क्रिकेट मध्ये तुम्ही क्रिकेट मध्ये तेही कमवाल आणि नोकरी पण कमवाल. उमाशंकर खूप छान काम करतोय क्रिकेट सोबत. पण सध्या मुळगाव टीम साठी 2 ओव्हर मध्ये 21 आहेत. आणखी 2 ओव्हर मध्ये स्कोर वाढवण्याचा प्रयत्न नक्की करावा लागेल. टीम सावरे बॉईज सावरे अनिकेतने विकेट हॅट्रिक घेतली पण अजूनही तेवढा इम्पॅक्ट धावसंख्येवरती पडला नाही कारण 10.50 च्या करंट रन रेटने धावा येते 21. क्रिकेटमध्ये संयमही फार महत्वाचा आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्सही तेवढाच महत्वाचा आहे. आज कोणता संघ जाईल 3 तालुके आणि 3 तालुक्यामधून वेगवेगळ्या तालुक्यातील 3 टीम आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होण्याच्या कगारवरती आहेत. खालापूर, पनवेल आणि अंबरनाथ 3 तालुक्यामधून 1 तालुका आज जिंकणार आहे. आणि ज्या तालुक्यात स्पर्धा होती त्या कर्जत तालुक्याच्या 4ही टीम पहिल्या दुसऱ्या फेरीमधून पराभूत झालेले आहेत.
2 ओव्हर 21. तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय बॉलर ऋतिक. पहिला बॉल मागे खेचलाय, टप्पा पडला, बॉल बाउंड्री पार. मुलगाव टीमचा हा चौकार. चला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे की मॅच बॉल लवकरात लवकर पाठवा. गेल्या 4ही रात्रीमध्ये आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिली. जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर गेला तेव्हा 1 मिनिटाच्या आत बॉल त्यांनी मैदानाच्या आतमध्ये पाठवला. आता देखील आमचे प्रेक्षक चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत. धन्यवाद. खरं तर या प्रेक्षकांना कॅमेऱ्यामध्ये कैद करा, म्हणजे आम्हाला खरं तर त्यांची ही कौतुकास्पद कामगिरी इतर प्रेक्षकांसाठी देखील तो आदर्श बनेल. धावसंख्या चौकाराने 25. जोपर्यंत उमाशंकर आणि चैतन्य मालकरी जोडी आहे, एकीकडे अनुभवी उमाशंकर तर दुसरीकडे वयवर्ष 17 बायकरमॅन चैतन्य मालकर, हे कॉम्बिनेशन मुळगाव संघासाठी अतिशय चांगलं. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये ऋतिक आलाय सावरे बॉईज सावरे टीम कडून. धावा 25 आहेत. वाह, बरोबर रडार मध्ये आला आणि कॅच इथून ड्रॉप. उमाशंकरची झेल इथून ड्रॉप. फक्त एकच धाव. फक्त एकच धाव. धावा संख्या 26. कदाचित उमाशंकरला असं वाटलं की हा चेंडू चौकार जाईल, पण प्रसाद होता सावरे बॉईज सावरेचा. बायकरमॅन चैतन्य मालकरचा ऑन साइडला हा स्ट्रोक. चांगली फिल्डिंग केली. सिंगल वरती सामलेत. रनिंग करणं गरजेचं होतं. विकेटच्या दरम्यान रनिंग वाढवावी लागेल चैतन्य आणि उमाशंकरला. एकीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, कारण या मैदानावरती जिथे चौकार षटकार येत ना तिथे तुम्हाला फिल्डिंग वरती प्रेशर टाकावं लागेल, जे मागच्या सामन्यामध्ये नेरळ पाड्याच्या विरोधात सावरे टीमने केलं. फटका फसलाय. विकेट. उमाशंकर जर का दुसरी धाव घेतली असती तर कदाचित उमाशंकर इथे सेफ राहिला असता. विकेट आली आहे. टीमची टोटल मुलगाव संघाची धावसंख्या आहे 27 धावा. ओमकार रायगड लेदर बॉल टीम मध्ये असणारा हा ओमकार छोटा दिसतोय, पण ओमकार बॅटिंग साठी ओमकार आंग्रे चांगला फलंदाज आहे. धावसंख्या 27 आहे. 4 बॉल संपलेत ऋतिकचे. ओमकार लेदर बॉलचा टेक्निकल बॅटर आहे. आता त्याच्या जबाबदारीकडे लक्ष आहे टीम मुळगाव कडून. सगळे जे छोटे आमचे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांच्या नजरा ओमकारच्या बॅटिंग कडे लागलेल्या आहेत. चार बॉल 27. ओमकारच्या बॅट मधून बरोबर गॅप काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. एक सिंगल. आणि खरंच हा खेळाडू लेदर बॉल च प्रशिक्षण घेतोय, लेदर बॉल टीम मध्ये खेळतोय, पण कव्हर मधून चेंडू काढला. कव्हर ड्राईव्ह त्याने दाखवला. म्हणजे किमान हा खेळाडू मैदानात गेल्यानंतर चेंडू सिंगल डबल साठी काय होईना पहिल्या चेंडूवरती त्याने धावफलक आपला अकाउंट ओपन केलं. चैतन्य मालकर जो आता स्ट्राईक वरती आहे या संघाचा बायकर मॅन. अपेक्षित चैतन्यकडून आता विस्फोटक इनिंगच्या. एक सिंगल घेतलेले आणि थर्ड अंपायर कडे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. हरेश कराळे सर तिसरे अंपायर जॉईन होत आहेत.
अबाव दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग इथून केलं जाईल. ऋतिकचा बॉल किती हाईटने होता आमच्या तिसऱ्या पंच बरोबर या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतायत टेक्निकल ऑपरेटरच्या सहित. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल प्लस सिंगल. धावा मिळती 2 आणि आता फलंदाजाला मिळाली फ्री हिट. खर तर या स्पर्धेचे आयोजक रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यामध्ये ज्यांच्या अंपायरिंगचा बोलबाला आहे राजेंद्र भोईर सर यांनी खर तर हा चेंडू बघितल्यानंतर कदाचित तो तिसऱ्या पंचाचा निर्णय आधी त्यांनी योग्य निरीक्षण केलं होतं पण तिसऱ्या पंच आदेश करायला यांनी अखेरकार नो बॉल घोषित केला. आणि आता फ्री हिट बॉल ओमकार स्ट्रायकर एंडला मागे मारण्याचा प्रयत्न. ओमकारचा फ्री हिटचा बॉल डॉट बॉल. टीम मुळगाव 3 ओव्हरचा खेळ इथून संपलाय आणि टीमची टोटल आहे 10च्या सरासरीने धावा 30. फ्री हिटचा बॉल मिस केला ओमकारने. 3 ओव्हर मध्ये 30 धावा आहेत. अमर क्रीडा मंडळ कासप कॅप्टन आपणही इथे रिपोर्टिंग करा. 3 ओव्हर धावा आहेत त्या 30. ही ओव्हर बॅटिंग करणाऱ्या मुळगाव संघासाठी महत्वाची आणि खरी अपेक्षा आहे ती चैतन्य माळकर वरती. 3 ओव्हर 30 आहेत. सावरे बॉईज सावरे टीम समोर किती टार्गेट उभं राहणार ही ठरवणारी ओव्हर आहे म्हणजे शेवटची. आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलर येतो तेजस. चैतन्य मालकरची बॅटिंग आणि आता त्याला एकट्याला कदाचित 6च्या 6 बॉल खेळावे लागतील. 6च्या 6 बॉल जर तो खेळला तर मुळगाव संघासाठी चांगली टोटल स्कोर कार्ड वरती दिसेल. 12 ते 15 धावा म्हणजे जर का 40 प्लस 45च्या आसपास जर का स्कोर चैतन्य माळकर घेऊन गेला तर सावरे बॉईज सावरे टीम साठी ती फायटिंग टोटल उभी करेल. पण आता लास्ट ओव्हर आहे तेजस या आक्रमक गोलंदाजाच्या विरोधात चैतन्य मालकर. पहिलाच बॉल मागे चाललाय. 4 धावा इथून मिळणार. बॅटकट आहे. धावा मिळती 4. टोटल आहे ती 34. लास्ट मोमेंटला हा चेंडू बॅटला खरं तर स्पर्श झाला आणि मागे चालला. फलंदाजालाही समजला नसेल की हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. धावा 34. चैतन्य मालकर तेजसच्या विरोधात बायकर मॅन चैतन्य माळकर. जे मुळगावरून प्रेक्षक आलेत ना सनीला खरं तर चैतन्य मालकर कडून भरपूर अपेक्षा आहेत. धावा संख्या 34. फुल टॉस समोर होता खेळाडू. एकच धाव आणि दुसऱ्या रन साठी फलंदाज आउट. 35 धावा. ओमकार आउट. नवीन बॅट्समन तेजस मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 35 धावा आहेत. 2 बॉल 35 आहेत. चैतन्य माळकरने स्ट्राइक पुन्हा एकदा स्वतःकडे राखली. खर तर चैतन्य स्ट्राइक घेऊ की नको या द्विधा कंडिशन मध्ये होता पण क्षेत्ररक्षकाने थ्रो करायला थोडासा विलंब केला. त्या कारणास्तव ही दुसरी धाव टीम मुळगावला आणि स्ट्राइक मिळाली ती बॅटर चैतन्यला. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. प्लेड ऑन. फलंदाज आउट. धक्का मोठा आहे. जर का दुसरी घेतली नसती तर चैतन्य सेफ असता. धाव घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाज आउट झाला आणि त्यानंतर लगेच चैतन्य मालकर देखील आउट झाला. धाव संख्या 35. थोडासा नाराज आहे चैतन्य. टीमला देखील थोडस निराश केलं कारण लास्ट ओव्हर मध्ये जबाबदारी होती 45च्या आसपास स्कोर घेऊन जाण्याची. सध्या 35 आहेत. अजून बॉल बाकी आहेत 3. 35 आहेत. 3 धावा आहेत. नवीन बॅट्समन साहिल. खर तर आज मुळगावचे 2 फलंदाज टीम मध्ये नाही आहेत. ऋषी शेंडे आणि स्वरूप भोसले
हे दोन फलंदाज आज टीम मध्ये नाही आहेत. धावसंख्या 35. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. तेजस ओव्हर द विकेटने तेजसच्या डोक्यावरून चेंडू समोर, खेळाडू दोन, फक्त सिंगलच. एकच धाव. धावसंख्या 36. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मुलगाव टीम 36 पर्यंत आहे. जर का 2 बॉल वरती एक जरी हिट आला बाउंड्री पार, षटकार किंवा चौकार, तरी 40+ हा स्कोर मुळगाव संघाचा. एक सन्मानजनक धावसंख्या सावरे बॉईज सावरे टीमच्या विरोधात इथे उभी करू शकतील. 2 महत्वाचे बॉल. स्ट्रायकर एंडला फलंदाज. तेजस हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट, आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू वाईट. 1 रन आली. 37 झाल्यात. 37 आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. समोर स्ट्रोक मारलाय अलॉंग दी कार्पेट आहे. वेगवान फेक केली. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आउट. 1 रन आणि फलंदाज आउट. 38 धावसंख्येवरती फलंदाज इथून आउट झालाय. साहिल इथून परतलाय. आता शेवटचा बॉल बाकी आहे. करता साहिलला थोडी रनिंग करणं गरजेचं होतं. जो नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज होता, कदाचित दुसऱ्या धावेसाठी धाव पूर्ण करायला हवी होती, पण थोडी रनिंग कमी पडली आणि इथून स्टंप वरती चेंडू लागला. तोपर्यंत भरपूर होता. 1 बॉल बाकी आहे. धाव आहेत 38. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल तेजसचा. फलंदाज आउट. फलंदाज बाद. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. मुळगाव टीमची धावत संख्या आहे ती 38. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि टार्गेट सेट झालंय ते मात्र 39 धावत संख्येचं. 24 बॉल 39 रन्स टू विन. मुळगाव संघाने 38 धावा उभारलेल्या आहेत. 39 धावांचं टार्गेट आहे. टीम सावरे बॉईज आपण इथेच चेंडू चेक करा. 2 बॉल आम्ही तुम्हाला देतोय. संदीप गायकवाड सरांकडे चेंडू आहेत ऑलरेडी. अजून एक चेंडू घ्या. इथेच चेक करा. 39 चा टार्गेट आहे. 24 बॉल 39.
विजयासाठी 39 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे. टीम सावरे बॉईज सावरे टीमचे चेतन आणि रोहित आणि टीम मुळगाव कडून पहिला बॉलर आहे योगेश. जो जिंकणार तो कासप टीम सोबत क्वालिफायची मॅच खेळणार. दोन्ही टीमला शुभेच्छा. 24 बॉल 39 चा टार्गेट. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित सावरे बॉईज टीम कडून ओपनिंग करतो आणि योगेश चेतन आणि रोहित बॉलिंग साठी. योगेश पहिली ओव्हर पॉवर प्लेची 24 बॉल 39 चा टार्गेट. पहिलाच बॉल जागेवरून स्टँडर्ड डिस्पॅच. स्वीपर मधून पहिला बॉल बाउंड्री पार. चेतनचा पहिला चौकार आलाय. जशी सुरुवात मुळगावची होती तशी सुरुवात सावरे बॉईज सावरे टीमची. योगेशचा हा चेंडू यष्ट्या कदाचित थोडा किंचित फरकाने हा चेंडू यष्ट्यांच्या अगदी बाजूने गेला. अदरवाईज इथे क्लीन बॉल झाला असा फलंदाज चेतन. 2 बॉल 4. लढाई सोपी नाहीये. 39 चा टार्गेट देखील भरपूर आहे. इथून मात्र फर्स्ट स्लिपच्या बाजूने बॉल. दुसरा चौकार. मुळगावने पहिल्या ओव्हर मध्ये खेचले होते 3 चौकार. सावरे बॉईज सावरेच्या पहिल्या 3 बॉल मध्ये चेतनने मारले 2 चौकार. तीन बॉल 8. 31 धावा अजून करायच्या. 21 बॉल मध्ये सावरे बॉईज सावरे टीमला जर का रोखायचं आहे ना तर किती फलंदाजांना रोखणार. पहिल्या क्रमांकापासून 11व्या क्रमांकापर्यंत सिक्सर मारणारे बॅट्समन आहेत. स्टार्ट टू एंड सिक्सर किंग आहे त्या टीम मध्ये. स्ट्रोक आलाय चेतनच्या बॅट मधून ऑन साइडला. पहिली धाव कंप्लीट. दुसरीसाठी फिल्डिंग वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आणि इथून बॉल आता तो निसटलाय. विकेट आली असती. सर्वेशने फिल्डिंग भारी केली. बॉलर योगेशने बॉल कलेक्शन मध्ये चुकी केली आणि फलंदाज रोहित नॉट आउट राहिलाय. आजच्या रात्रीमध्ये नशीब घेऊन कोण आला असेल तर सावरेचा रोहित. धावसंख्या 4 बॉल 10. चेतनच्या बॅट मधून गॅप मधून ढकलला. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय बाउंड्री पार. नाद नाही करायचा सावरेकरांचा. ठोकलाय तो चौकार चेतनने. धावा पोहोचल्यात 5 बॉल मध्ये 14. शेवटचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. चेतनचा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग झाली. 2 धावांनी पहिलं षटक पूर्ण केलं. 16 धावांनी पहिली ओव्हर कंप्लीट झाली. येणाऱ्या बॉल बाकी आहेत 18. विजयासाठी धावा हव्यात सावरे बॉईज सावरे टीमला 23. सावरे बॉईज टीमला 18 बॉल मध्ये 23 पाहिजेत. खर तर सावरे बॉईज सावरे टीमचा ढाण्या वाघ ऋषी जाधव थोडा दुखापतग्रस्त आहे. चौकार अडवताना त्याला ती दुखापत झाली. कारण एक सावरेचा एक प्रेक्षक होता त्यानेही सांगितलं की आमचा एक वाघ जखमी आहे. नाहीतर तो एकटा 4-5 जणांना तरी नक्कीच भारी आहे बॅटिंगला. एक फिनिशर आहे खरं तर गेम फिनिशर आहे.
पण मॅच मुळगाव संघाच्याही बाजूने तेवढ्याच प्रमाणात आहे, कारण 18 बॉल अजूनही 23 धावा हव्यात. अजूनही चेंडूंपेक्षा धावा जास्त आहेत. 18 बॉल 23. जरा टाइम अजिबात जास्त घेऊ नका. 2:10 झालेली आहेत. अजूनही एक मॅच बाकी आहे. अठरा बॉल 23. या ओव्हर मध्ये आता कमबॅक करावा लागेल. चैतन्य मालकर आलाय. अपेक्षाने भरलेली दुसरी ओव्हर आहे टीम मुळगाव साठी. तर दुसरीकडे 6 बॉल जो नॉन स्ट्रायकर यांना उभा होता तो रोहित सावरे टीमचा स्ट्राईकवर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉल 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 लास्ट मोमेंटला हाताला लागून बॉल चाललाय बाउंड्री पार. चौकार. रोहित जो रनआउट होण्यापासून वाचला त्याने खेचलाय चौकार. धावा पोहोचल्या त्या चौकाराने. स्कोर कार्ड वरती 20. अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात. 17 बॉल मध्ये 19. 17 बॉल 19. दामतचं हे क्रीडांगण कर्जत तालुक्यात असं एकमेव क्रीडांगण आहे की ज्याला क्रिकेट सुरू झालं की अजिबात विश्रांती नसते. आणि येणाऱ्या जून महिन्यात जर पाऊस आला तरी देखील रबर बॉलच्या स्पर्धा दामतच्या क्रीडांगणावर. आणि राजेंद्र भोईर नैतिक भोईर हे दोन्ही पिता पुत्र आयोजनामध्ये बादशाह आहेत. खुरमबाई देखील आयोजन करण्यासाठी इच्छुक आहे. भरपूर जोरदार अपील आणि या दरम्यान फलंदाज सेफ आहे. डॉट बॉलची गरज आहे. चैतन्य माळकरने जर का असेच डॉट बॉल टाकले ना तर मुळगाव संघाला विजयाच्या आशा पल्लवित करणारी ओव्हर ठरू शकते. एक डॉट आलाय. आणखीन एक चांगला बॉल चैतन्य मालकरचा. 2 लगातार डॉट बॉल. हम भी किसी से कम नहीं हे दाखवत असताना चैतन्य मालकर. रोहित लगातार 2 बॉल डॉट त्याने फेस केलेत. 15 बॉल बाकी. धावा पाहिजेत 19. 15 बॉल 19. डॉट बॉल गरजेचे चैतन्य मालकरचे. रोहितला त्याने कंट्रोल केलंय. 2 लगातार डॉट टाकलेत. यावेळेला चैतन्यने बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलची फेक. 15 बॉल 18 ची अजून गरज आहे. 15 बॉल 18. सावरे बॉयज सावरे टीम अजूनही जोपर्यंत चेतन आणि रोहित या जोडीला फोडण्यामध्ये मुळगाव टीमला यश येत नाही तोपर्यंत सामना आपल्या बाजूने खेचताना थोडे विनिंग पर्सेंटेज. वाह. उंच बॉल कॅच ड्रॉप आणि पंचांनी घोषित केला नो बॉल. नो प्लस धावा मिळती 2. नो प्लस 1 टोटल 2. 2 धावा. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुळगाव टीमने 9 चेंडू मध्ये धावा दिल्यात 23. 15 बॉल अजूनही 16 धावांचा टार्गेट. फ्री हिट बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल कव्हर करतो. सिंगल मिळेल. 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. पर बॉल रन अशी मॅच आणली आहे ती टीम सावरे बॉयज सावरेने. चेतनच्या 7 बॉल 17च्या इनिंगने रोहितच्या एका चौकाराने मॅच आता 14 बॉल 15 ची गरज आहे. बॅट वरती आहे ऑन साइडला बॉल. उमाशंकर धावतोय. बॉल त्याने अडवलाय. फेक करेल तोपर्यंत 2 धावा विकेटच्या दरम्यान कंप्लीट. 2 धावा. नॉट आउट पार्टनरशिप आहे सावरे बॉयज सावरेच्या चेतन आणि रोहितची. 26 धावा त्यांनी केलेल्या. 13 बॉल मध्ये 13 पाहिजेत. 13 बॉल 13. विनिंग पर्सेंटेज वाढले सावरे बॉयज टीमचे. यावेळेस देखील स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फील्ड झालाय. लास्ट मोमेंटला
बाउंड्री टच, हा चेंडू अडवण्यात आला, फेक झाली, 2 धावा आणि जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. 12 बॉल 11 ची गरज आहे. अमर क्रीडा मंडळ कासप टीमचा कर्णधार ज्यांनी 2 मॅच जिंकत क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री केली, ते कासप टीमच्या कॅप्टन आपणही इथे स्टेज वरती येऊन थांबा, कारण हा सामना समाप्त झाला की क्वालिफाय मॅचचा टॉस इथे केला जाईल. येणारे 12 बॉल 11 धावा. अजूनही आपण सांगू शकणार नाही की मुळगाव जिंकणार की सावरे बॉयज सावरे जिंकणार, कारण 2 ओव्हर 28 आहेत. एखादी ओव्हर जर का चांगली आली मुळगाव टीम कडून, 12 बॉल 11 धावा देखील इथे डिफेंड करता येतील. काल भैरव चषक 2026 चौथी रात्र, आणि या चौथ्या रात्रीमध्ये आज 4 तालुक्यातील टीम या स्पर्धेमध्ये खेळत होत्या. कर्जत, अंबरनाथ, खालापूर आणि पनवेल 4 तालुक्यामधून आज कुठल्या तालुक्याची टीम या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. 12 बॉल कंपल्सरी 11 धावांचं टार्गेट आहे. सव्वा 2 वाजलेत. चला चला स्पीडअप करा, मी विनंती करतोय. टाइम अजिबात घेऊ नका मुळगाव टीम. बॉलिंग ट्रॅकवर प्रणित. पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक, मिड विकेट वरून वेगवान ओमकार आलाय. छोटा खेळाडू पण थ्रो बघा किती परफेक्ट आहे. ओमकार या खेळाडूचा थ्रो किती परफेक्ट आहे. फिल्डिंग मधील हे स्किल आहे. क्विक थ्रो त्याने केला, अचूक थ्रो त्याने केला. एक सिंगल आली. 11 बॉल 10 रनची गरज. एकेका बॉल नंतर या मॅच मधील ही दोलायमान स्थिती. सावरे बॉयज सावरे जिंकणार की मुळगाव. 11 बॉल 10. गोलंदाज कॅप्टन प्रणीतच्या हातात विजयाची सूत्र आहेत. समोर ड्राईव्ह केलाय, इथून मात्र बॉल हातात आला नाही, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलचा गेम सध्या सावरे बॉयज सावरे टीम कडून. विकेट जाऊ द्यायची नाही, प्रेशर स्वतःवरती येऊ द्यायचं नाही. 10 बॉल 9 ची गरज आहे. 30 झाल्यात. विदाउट लॉस 30 धावा. सावरे बॉयज सावरे टीम 10 बॉल 9 धावा संख्येच्या अंतरावरती आहे. जर का कॅप्टन प्रणीतने विकेट कमावली तर मॅच मध्ये थोडासा टर्न मिळवता येईल. पुढे आला होता फलंदाज चेतन. डॉट बॉल टाकलाय प्रणीतने. मॅच बरोबरीमध्ये. 9 बॉल 9 बरोबरीमध्ये मॅच आहे. जरी विकेट गेली नाही, धावा आल्या, तरी पण सावरे बॉयज सावरे टीमला इथूनही बॅकफुटवर ढकलता येईल. जर का प्रणीतच्या पुढील 3 बॉल लगातार जर का त्याने डॉट टाकले. 3 बॉल अजूनही बाकी. 9 बॉल 9 ची गरज आहे. चेतनचा स्ट्रोक हवेत आहे. पॉइंटचा खेळाडू त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री पार. 8 बॉल 5 रनची गरज आहे. सावरे बॉयज सावरेच्या दोन्ही ओपनरने चेतन आणि रोहितने हा सामना बॅलन्स केला. 10 चेंडू मध्ये चेतन नॉट आउट खेळतोय 22 धावांवर. बॅलन्सिंग इनिंग. कासप संघाचा कर्णधार आपण स्टेज वरती या. चेतनच्या बॅट मधून स्ट्रोक. परत एकदा चेंडूने थोडासा टर्न घेतला. 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी. 1 रन इथून मिळेल. जिंकण्यासाठी फक्त धावा पाहिजेत आता. 7 बॉल मध्ये 4. 7 बॉल 4 धावांची गरज आहे. अमर क्रीडा मंडळ कासपचे कॅप्टन आपण स्टेज वरती येऊन थांबा. 7 बॉल 4. विजयाचा चौकार इथून रोहित खेचणार का. क्लीन बोल्ड. षटक कंप्लीट. मॅच अजूनही बाकी आहे. अजूनही सस्पेन्स आहे. हा सामना 6 बॉल कंपल्सरी 4 रनची गरज. अजूनही या मॅच मध्ये रोमांच बाकी आहे. 4 धावा इथूनही वाचवता येतील टीम मुळगावला. आणि आता पाण्याची डिमांड. इमर्जन्सी ब्रेक.
येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज अजूनही आहे. ऐन मोक्याच्या वेळी खरं तर विकेट कमावलेली आहे, पण अजूनही चेतन आहे मैदानाच्या आत. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मुळगाव संघाला जर ही मॅच जिंकायची तर त्यांना 4 धावा वाचवायचे आणि शेवटच्या ओव्हरची जबाबदारी दिलेली आहे उमाशंकरच्या खांद्यावर. लेदर बॉल क्रिकेटचा वेगवान बॉलर 6 बॉल मध्ये 4 धावा जर का वाचवतोय तर मुळगाव संघासाठी हा रेकॉर्ड ब्रेक विजय असेल. एक रेकॉर्ड करणारा विजय ठरेल. पण सावरे बॉईज सावरे टीमचा चेतन अजूनही 10 बॉल 11 बॉल 23 वरती नॉट आउट आहे. आणि चेतनची विकेट जर का या बॉल वरती कमावली तर मॅच मध्ये फाइट बॅक मोमेंट ठरेल. ती मात्र मुळगाव संघासाठी. उमाशंकर चला टाइम अजिबात घेऊ नका. आमचे ऑफिशियल संदीप सर आपण आपल्या पोझिशन मध्ये राहा. 6 बॉल 4 धावांची गरज आहे. 2:20 झालेली आहेत. 6 बॉल 4. पहिलाच बॉल जोरदार अपील. दुसरा धावेसाठी प्रयत्न इथून केला जातोय आणि वाह, थ्रो परफेक्ट होता. बॉल निसटलाय. ओमकार छोटा खेळाडू, कामगिरी किती जबरदस्त आहे. आणि आमच्या पंचांचं लक्ष किती आहे. कर्जत खालापूरच्या टॉपच्या अंपायर कोण? संदीप गायकवाड सर. लगेच पुढे सरसावले, पाहणी केली आणि 1 रन शॉट. 1 रन शॉट, एकच धाव. म्हणून मी उल्लेख केला की कर्जत खालापूरचे टॉप अंपायर कोण? संदीप गायकवाड. करडी नजर टॉप 10 मध्ये या 5ही जिल्ह्यामध्ये अंपायर म्हणून कोणाचं नाव येतं? संदीप गायकवाड सरांचं. डान्सिंग अंपायर म्हणून टॉप 10 मध्ये कोणाचं नाव येतं? संदीप गायकवाड सरांचं. आणि एक शॉर्ट रन चा इशारा त्यांनी दिलाय. ही तीक्ष्ण दृष्टी आहे. खरं तर गॉगल त्यांनी बदललाय, नजर मात्र तेवढीच करडी आहे. 3 ची गरज आहे. स्ट्रोक मिड ऑफच्या हाताला लागून बॉल. विजयाचा चौकार. कॅच पकडली असती तर मॅच पकडली असती. मुळगावने कॅच केली आणि बाउंड्री गेली. विजयी झालाय तो मात्र सावरे बॉईज. आणि आता शेवटची मॅच होईल कासप वर्सेस सावरे बॉईज. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. लगेच या. मॅन ऑफ द मॅच चेतन. सावरे बॉईजचा 13 बॉल मध्ये 28 धावा करणारा चेतन ठरला या मॅचचा हिरो. कासप टीमचे कॅप्टन